Hello, dear students. Today we are going to learn about a very interesting lesson of 10th standard, Unit 2, 2.6 World Heritage म्हणजे वारशांचे विश्व. See, first paragraph. A World Heritage Site is a site determined by the United Nations Educational, Scientific and Cultural Organization, UNESCO, to have significant cultural or natural importance to humanity. जागतिक वारसा स्थळ म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साईट हे मानवजातीच्या दृष्टीने सांस्कृतिक किंवा नैसर्गिक विशेष महत्त्व असणारे युनेस्कोद्वारा निर्धारित केलेले एक स्थळ असते. As such, the sites are protected and maintained by the International World Heritage Program, which is administered by the UNESCO World Heritage Committee. Because World Heritage sites are places that are significant culturally and naturally, they vary in type and include forests, lakes, monuments, buildings, and cities. Heritage means that which is valued because of historical or natural or cultural importance. त्यामुळे अशी स्थळे संरक्षित केलेली असतात आणि आंतरराष्ट्रीय जागतिक वारसा कार्यक्रमाअंतर्गत युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीतर्फे त्यांची देखभाल केली जाते. म्हणजे वर्ल्ड हेरिटेज कमिटीद्वारे त्यांची देखभाल केली जाते. सांस्कृतिक व नैसर्गिक दृष्टिकोनातून लक्षणीय असणाऱ्या ठिकाणांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश होत असल्याकारणाने त्यांच्या प्रकारात विविधता आढळून येते. म्हणून यात अरण्ये, सरोवरे, स्मारके, इमारती आणि शहरांचाही समावेश होतो. World heritage sites can also be a combination of both cultural and natural areas. जागतिक वारसा स्थळांमध्ये सांस्कृतिक व नैसर्गिक अशा दोन्ही गोष्टींचा संयोग झालेला असू शकतो. फॉर एक्झाम्पल, माउंट हंगशन इन चायना इज अ साईट with significance to human culture because it played a role in historical Chinese art and literature. उदाहरणार्थ बघायचं झालं तर चीनमधील माउंट हंगशन हे ठिकाण सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे, कारण ऐतिहासिक काळात चीनी कला आणि साहित्यामध्ये त्यांची उल्लेखनीय भूमिका होती. द माउंटन इज ऑल्सो सिग्निफिकंट बिकॉज ऑफ इट्स फिजिकल लँडस्केप कॅरेक्टरिस्टिक्स. आणि हा जो माउंटन आहे भौगोलिक स्थल सौंदर्याच्या दृष्टीने हा पर्वत वैशिष्ट्यपूर्ण आहे. कॅरेक्टरिस्टिक्स मीन्स डिस्टिंग्विशिंग फीचर्स ऑर क्वालिटीज. See next, history of World Heritage Sites. Although the idea of protecting cultural and natural heritage sites around the world began in the early 20th century, momentum for its actual creation was not until the 1950s. जागतिक वारसा स्थळांचा इतिहास. जगभरातील सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा स्थळांचे संरक्षण करण्याची कल्पना 20व्या शतकाच्या सुरुवातीला अस्तित्वात आली. मात्र 1950 सालापर्यंत ती प्रत्यक्षात यायला चालना मिळाली नव्हती. In 1954, Egypt started plans to build the Aswan High Dam to collect and control water from the Nile River. 1954 मध्ये इजिप्तने नाईल नदीचे पाणी नियंत्रित करण्यासाठी आणि अडवण्यासाठी ॲस्वान हाय धरण बांधण्याची योजना आखली. The initial plan for the dam's construction would have flooded the valley containing the Abu Simbel temples and scores of ancient Egyptian artifacts. परंतु काय झालं बघा आता. धरण बांधण्याच्या मूळ योजनेमुळे अबू सिम्बल मंदिरे आणि असंख्य प्राचीन इजिप्शियन कलाकृती स्थित असलेली दरी पाण्याखाली जाणार होती. जे धरण बांधण्यामुळे या सगळ्या गोष्टी पुढे घडणार होत्या. बघा, स्कोर्स ऑफ म्हणजे प्लेंटी ऑफ, मेनी ऑफ खूप, आर्टिफॅक्ट्स एनी ऑब्जेक्ट्स मेड बाय अ ह्युमन बिईंग मानवाने तयार केलेले ऑब्जेक्ट्स. टू प्रोटेक्ट द टेम्पल्स अँड आर्टिफॅक्ट्स, युनेस्को launched an international campaign in 1959 that called for the
dismantling and movement of the temples to higher ground. आता बघा पुढे, धरण बांधण्यामुळे या सगळ्या गोष्टी घडणार होत्या. तर ही मंदिरे व कलाकृती संरक्षित करण्यासाठी युनेस्कोने 1959 एक आंतरराष्ट्रीय मोहीम राबवली, ज्याद्वारे मंदिरे उतरवून एका उंच ठिकाणी स्थलांतरित करण्यात आली. The project cost an estimated of $80 million, $40 million of which came from 50 different countries. Because of the project's success, UNESCO and the International Council on Monuments and Sites initiated a draft convention to create an international organization responsible for protecting cultural heritage. Initiated, began, started. त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. आता हा जो प्रोजेक्ट होता, हा जो प्रकल्प होता, ह्या प्रकल्पाचा खर्च अंदाजे $80 मिलियन इतका झाला, ज्यातले $40 मिलियन 50 वेगवेगळ्या देशांकडनं जमा झाले. आणि या प्रकल्पाच्या यशानंतर युनेस्को आणि आंतरराष्ट्रीय स्मारके व स्थळे इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट अँड साईट्स यांनी सांस्कृतिक वारसा स्थळांचे संरक्षण करण्याची जबाबदारी घेण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय संस्था निर्माण करण्यासंबंधीचा मसुदा तयार केला, ड्राफ्ट तयार केला. तर एक आंतरराष्ट्रीय संस्था त्या ठिकाणी निर्माण होणार होती की जी ह्या अनेक मॉन्युमेंटचं संरक्षण करणार आहे. Shortly thereafter, in 1965, a White House conference in the United States called for a World Heritage Trust to protect historic cultural sites, but to also protect the world's significant natural and scenic sites. त्यानंतर लवकरच म्हणजे 1965 अमेरिकेत एका व्हाईट हाऊस परिषदेमध्ये जागतिक वारसा विश्वस्त संस्था वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट स्थापन करण्याची मागणी केली गेली, ज्या अंतर्गत ऐतिहासिक स्थळांबरोबरच जगातील महत्त्वाच्या व निसर्गरम्य स्थळांचेही संरक्षण करण्यात येईल. फायनली इन 1968 द इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर डेव्हलप्ड सिमिलर गोल्स अँड प्रेझेंटेड देम ॲट द युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट इन स्टॉकहोम, स्वीडन इन 1972. अखेर 1968 आंतरराष्ट्रीय निसर्गरक्षक संघाने म्हणजे इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर तत्सम उद्दिष्टे तयार केली आणि 1972 स्वीडनमधील स्टॉकहोम येथील मानवी पर्यावरण विषयावरील संयुक्त राष्ट्र परिषदेत म्हणजेच युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंटमध्ये ती सादर केली. Following the presentation of these goals, the Convention concerning the protection of world cultural and natural heritage was adopted by UNESCO's General Conference on November 16, 1972. आता यामध्ये बघा पुढे, या उद्दिष्टांचे सादरीकरण झाल्यानंतर युनेस्कोच्या सर्वसाधारण परिषदेने 16 नोव्हेंबर 1972 या दिवशी जागतिक सांस्कृतिक व नैसर्गिक वारसा संरक्षणाचा म्हणजेच प्रोटेक्शन ऑफ वर्ल्ड कल्चरल अँड नॅचरल हेरिटेज जनरल कॉन्फरन्सचा स्वीकार केलेला आहे की ही जी जागतिक वारसा स्थळं आहेत त्याचं संरक्षण व संवर्धन कशा प्रकारे करायचे. See next, the World Heritage Committee, जागतिक वारसा समिती. Today, the World Heritage Committee is the main group responsible for establishing which sites will be listed as a UNESCO World Heritage Site. आज युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये कोणती ठिकाणे समाविष्ट केली जावीत याचे प्रमुख अधिकार जागतिक वारसा समितीकडे आहेत. The committee meets once a year and consists of representatives from 21 state parties that are elected for 6-year terms by the World Heritage Center's General Assembly. या समितीची बैठक वर्षातून एकदा होते आणि त्यामध्ये जागतिक वारसा केंद्राच्या सर्वसाधारण कायदेमंडळाने किंवा सभेने 6 वर्षाच्या कालावधीसाठी निवडलेल्या 21 राज्याच्या पक्षांच्या प्रतिनिधींचा त्या ठिकाणी सहभाग असतो आणि ते प्रतिनिधी काम बघत असतात. द स्टेट पार्टीज आर देन रिस्पॉन्सिबल फॉर आयडेंटिफाईंग अँड नॉमिनेटिंग न्यू साईट्स विदिन देअर टेरिटरी
टू बी कन्सिडर्ड फॉर इन्क्लुजन ऑन द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट. आणि हे जे स्टेट प्रतिनिधी आहेत आपल्या प्रदेशातील नवीन स्थळे शोधून त्यांचा जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी विचार केला जावा, यासाठी नामांकन किंवा नामनिर्देशन करण्याची जबाबदारी या राज्यपक्षांची असते. सी नेक्स्ट, बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट. जागतिक वारसास्थळ कसे ठरते? देअर आर 5 steps in becoming a World Heritage Site. The first of which is for a country or state party to take an inventory of its significant cultural and natural sites. Inventory means detailed list, पूर्णपणे सखोल अभ्यास करून तयार केलेली लिस्ट. आता जागतिक वारसास्थळ ठरवण्याचे 5 टप्पे आहेत. प्रथम टप्पा म्हणजे एखाद्या देशाने किंवा राज्यपक्षाने आपल्याकडील लक्षणीय सांस्कृतिक व नैसर्गिक स्थळांची संपूर्ण यादी तयार करणे. दिस इज कॉल्ड ॲज द टेंटेटिव्ह लिस्ट अँड इट इज इम्पॉर्टंट बिकॉज नॉमिनेशन्स टू द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट विल नॉट बी कन्सिडर्ड अनलेस द नॉमिनेटेड साईट वॉज फर्स्ट इन्क्लुडेड ऑन द टेंटेटिव्ह लिस्ट. आता ही जी यादी आहे हिला आपण टेंटेटिव्ह म्हणजे प्रायोगिक यादी असं म्हणतो. ही यादी अतिशय महत्त्वाची असते कारण एखाद्या नामांकित स्थळाचा जर प्रथम या प्रायोगिक यादीमध्ये समावेश केलेला नसेल तर जागतिक वारसा यादीसाठीच्या नामांकनामध्ये तिचा विचार केला जात नाही. त्यामुळे अगोदर कुठल्याही जागतिक वारसास्थळ ठरायचं असेल तर त्याचा उल्लेख आधी प्रायोगिक यादीमध्ये म्हणजे तात्पुरत्या टेंटेटिव्ह लिस्टमध्ये करणं गरजेचं आहे. Next, countries are then able to select sites from their tentative list to be included on a nomination file. आणि त्यानंतर प्रत्येक देश आपल्या प्रायोगिक यादीतून नामांकन फाईलमध्ये नॉमिनेशन फाईलमध्ये समाविष्ट करण्यासाठी काही स्थळे निवडतो. म्हणजे अगोदर टेंटेटिव्ह लिस्ट तयार केली जाते आणि त्यानंतर स्थळांची निवड केली जाते. The third step is a review of the nomination file by 2 advisory bodies consisting of the International Council on Monuments and Sites and the World Conservation Union, who then make recommendations to the World Heritage Committee. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये बघा आता जागतिक स्मारके व स्थळ परिषदे म्हणजे इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट अँड साईट्सच्या आहेत आणि जागतिक संरक्षण संघ वर्ल्ड हेरिटेज कमिटी 2 सल्लागार समित्या या नामांकन फायलींचे परीक्षण करतात आणि जागतिक वारसा समितीकडे आपल्या शिफारशी पाठवतात. रेकमेंडेशन्स म्हणजे सजेशन्स, प्रपोजल, शिफारशी पाठवणे. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी meets once a year to review these recommendations and decide which sites will be added to the World Heritage List. जागतिक वारसा समिती जी आहे ती आपल्या वार्षिक बैठकींमध्ये या शिफारसींचे अवलोकन करतात आणि कोणती स्थळे जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करता येतील ते ठरवतात. आफ्टर दॅट सी The final step in becoming a World Heritage Site is determining whether or not a nominated site meets at least one of 10 selection criteria. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा आता जागतिक वारसा स्थळ बनण्याचा शेवटचा टप्पा म्हणजे प्रस्तुत नामांकित स्थळ हे 10 निवड निकषांपैकी किमान 1 निकष पूर्ण करते की नाही हे तपासणे. If the site meets these criteria, it can then be inscribed on the World Heritage List. Criteria means fixed basis to judge, and to inscribe means to print, to write or to engrave. आणि हे जे स्थळ निवडलेले आहे या स्थळाने जर निकष पूर्ण केले तर जागतिक वारसा यादीमध्ये तिचे नाव नोंदवले जाते. Once a site goes through this process and is chosen, it remains the property of the country on whose territory it sits, but it also becomes considered within the international community. Territory means region, प्रदेश. एकदा का हे स्थान जे आहे वर्ल्ड हेरिटेज साईटचं या संपूर्ण प्रक्रियेमधून निवडले गेल्यानंतर ते ज्या भागात आहे त्या देशाची मालमत्ता तर असतेच, परंतु आंतरराष्ट्रीय समुदायाचाही महत्त्वपूर्ण भाग म्हणून ते गणले जाते.
सी नेक्स्ट टाईप्स ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट्स, जागतिक वारसास्थळांचे प्रकार. ॲज ऑफ 2009 देर आर 890 वर्ल्ड हेरिटेज साईट्स दॅट आर लोकेटेड इन 148 countries. 689 of these sites are cultural and include places like the Sydney Opera House in Australia and the Historic Center of Vienna in Austria. जागतिक वारसास्थळांचे प्रकार बघा. 2009पर्यंत गणना केलेली 148 देशांमध्ये स्थित असलेली एकूण 890 जागतिक वारसास्थळे आहेत. त्यातील 689 स्थळे जी आहेत ती सांस्कृतिक आहेत, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियातील सिडनीचं ऑपेरा हाऊस आणि ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथील ऐतिहासिक हिस्टॉरिक सेंटर म्हणजेच ऐतिहासिक केंद्र यांचा समावेश होतो. 176 are natural and feature such locations as the US Yellowstone and Grand Canyon National Parks. 176 ठिकाणं जी आहेत ती नैसर्गिक आहेत. उदाहरणार्थ अमेरिकेतील येलोस्टोन आणि ग्रँड कॅनन नॅशनल पार्क्स हे काय आहेत? नॅचरल आहेत. 25 ऑफ द वर्ल्ड हेरिटेज साईट्स आर कन्सिडर्ड मिक्स्ड, दॅट इज नॅचरल अँड कल्चरल. पेरूज माचू पिचू इज वन ऑफ दीज. आणि जागतिक वारसास्थळांपैकी 25 जी ठिकाणं आहेत ती संमिश्र आहेत. त्याच्यामध्ये पेरूचे माचू पिचू हे त्यापैकी एक आहे. इटली हॅज द हायेस्ट नंबर ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट्स विथ 44. इटलीमध्ये सर्वाधिक म्हणजे 44 जागतिक वारसास्थळे आहेत. इंडिया हॅज 36, 28 कल्चरल, 7 नॅचरल अँड 1 मिक्स्ड वर्ल्ड हेरिटेज साईट्स. भारतामध्ये 36, त्यामध्ये 28 सांस्कृतिक, 7 नैसर्गिक आणि 1 मिश्र अशी स्थळे आहेत. The World Heritage Committee has divided the world's countries into 5 geographic zones, which include first Africa, then second Arab state, third Asia Pacific including Australia and Oceania, fourth Europe and North America, and fifth Latin America and the Caribbean. आता ही जी स्थळं आहेत जागतिक वारसा समितीने जगातील देशांची 5 भौगोलिक प्रदेशांमध्ये विभागणी केली आहे ती अशी: आफ्रिका, त्यानंतर अरब राष्ट्रे, त्यानंतर आशिया पॅसिफिक, ऑस्ट्रेलिया आणि ओशियानासहित, आणि 4थ्या नंबरला आहे युरोप व उत्तर अमेरिका, आणि 5 नंबरला आहे लॅटिन अमेरिका व कॅरेबियन. सी द लास्ट पॅरेग्राफ. वर्ल्ड हेरिटेज साईट्स इन डेंजर, धोक्यात असलेली जागतिक वारसा स्थळे. लाईक मेनी नॅचरल अँड हिस्टॉरिक कल्चरल साईट्स अराउंड द वर्ल्ड, मेनी वर्ल्ड हेरिटेज साईट्स आर इन डेंजर ऑफ बीइंग डिस्ट्रॉयड ऑर लॉस्ट ड्यू टू वॉर, पोचिंग, नॅचरल डिझास्टर्स लाईक अर्थक्वेक्स, अनकंट्रोल्ड अर्बनायझेशन, हेवी टुरिस्ट ट्रॅफिक अँड एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स लाईक एअर पोल्युशन अँड ॲसिड रेन. आता जगभरातील कित्येक नैसर्गिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थानांप्रमाणे अनेक जागतिक वारसास्थळांनाच धोका निर्माण झाला आहे. युद्ध, अतिक्रमणे, भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्ती किंवा अफाट शहरीकरण अर्बनायझेशन, पर्यटकांचे प्रचंड लोंढे आणि हवेचे प्रदूषण, आम्लवर्षा म्हणजे ॲसिड रेन यासारखे पर्यावरणीय घटक यामुळे ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. अर्बनायझेशन मीन्स इन्क्लूड मोर एरियाज इन सिटीज, एक्सपांड सिटी एरिया, मोठ्या प्रमाणामध्ये शहरं वाढणे. वर्ल्ड हेरिटेज साईट्स दॅट आर इन डेंजर आर इन्स्क्राइब्ड ऑन अ सेपरेट लिस्ट ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट्स इन डेंजर विच अलाउज द वर्ल्ड हेरिटेज कमिटी टू ॲलोकेट रिसोर्सेस फ्रॉम द वर्ल्ड हेरिटेज फंड टू दॅट साईट. ॲलोकेट मीन असाइन. आता हे ज्या वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत अशा संकटात असलेल्या जागतिक वारसास्थळांना धोक्यात असलेली जागतिक वारसास्थळे नावाच्या स्वतंत्र यादीमध्ये नोंदवले जाते आणि जागतिक वारसा समिती जागतिक वारसा निधीतून अशा स्थळांना विशेष संसाधने पुरवते, म्हणजे त्यांची दुरुस्ती करता येईल त्या पद्धतीने संसाधनं पुरवली जातात. इन ॲडिशन डिफरंट प्लॅन्स आर पुट इन टू प्लेस टू प्रोटेक्ट अँड ऑर रिस्टोर द साईट. आणखीन त्याच्यामध्ये काय आहे बघा,
ही जी जागतिक वारसा स्थळं आहेत या स्थळांचं संरक्षण आणि जीर्णोद्धार करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जातात. आता त्या उपाययोजना करणं गरजेचं आहे, तरच त्या वारसा स्थळांचा जीर्णोद्धार होणार आहे आणि त्या पद्धतीने ती चांगली राहणार आहेत. If, however, a site loses the characteristics which allowed for it to be originally included on the World Heritage List, the World Heritage Committee can choose to delete the site from the list. तरी देखील एखादे स्थळ ज्या लक्षणीय कारणांमुळे मूलतः जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट झाले होते, ती वैशिष्ट्ये नष्ट झाली असल्यास जागतिक वारसा समिती ते नाव यादीतून वगळू शकते. म्हणजे ज्या कारणामुळे समाविष्ट झालेले ते कारणच नाहीसं झालं तर जागतिक वारसा समिती त्या स्थळाला यादीतनं वगळू शकते. टू लर्न मोर अबाउट वर्ल्ड हेरिटेज साईट्स, विजिट द वर्ल्ड हेरिटेज सेंटर्स वेबसाईट ॲट whc.unesco.org. आणि जागतिक वारसा स्थळांसंबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी जागतिक वारसा केंद्राची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटला, संकेतस्थळाला भेट द्या आणि आणखीन जागतिक वारसा स्थळांविषयी माहिती आपल्या संग्रही असू द्या, की जेणेकरून आपलं नॉलेज आणखी वाढेल आणि जागतिक वारसा स्थळांची आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने माहिती तिथे मिळेल.